कसं करत होता तू आता? कसं मागच्या काही दिवसांपासून महिन्यांपासून अंकुर भाऊ आणि आमच्या सोसायटीचे खूप सारे मेंबर्स आहेत जे कामासाठी लागले होते. म्हणजे हे तर आता तुम्हाला स्टाईल दिसते. याचा आधी तुम्ही बघितलं असेल आपण स्नोईला तिथं खेळवायला आणायचो. इथं खूप सारे इव्हेंट्स झालेत. इथं सगळा किचड वगैरे असायचा, गारा असायचा, पण आम्ही हे सगळं कन्वर्ट करून टाकलं असं. इथं पण असं आहे. इथं आपलं ध्वजवंदन झालेलं आहे. इथं तुळशी आहे. समोर मंदिर पण ऑलमोस्ट रेडी झालं आहे आपलं. स्नोई का इकडं? अच्छा स्नोई नाही, दुसरा बेबी. सो इकडे पण ऑलमोस्ट रेडी झालं आहे. शुक्रवारी प्राणप्रतिष्ठा आपल्या मंदिराची. ही जी मेमरी आपल्यासोबत लाईफ लाँग राहणार आहे, खूप वर्षांपर्यंत राहणार आहे. बिकॉज आमचं मंदिराचं काम खूप दिवसापासून पेंडिंग होतं. आपले गणपती बाप्पा पण बघितलं असेल तुम्ही, आपण त्या साईडला बसवायचं तिकडं, पण आता ऑलमोस्ट हे बघा मंडप वगैरे टाकून दिलं आहे. आणि आता काय 2च दिवस राहिलेत. शुक्रवारी सगळा प्रोग्राम आहे, पूजा अँड ऑल एकदम प्रॉपर होणार आहे. मिरवणूक होणार आहे आपल्या सोसायटीमध्ये. पण मूर्ती जी असेल, कुठली मूर्ती आम्ही मंदिरात बसवणार आहेत प्राणप्रतिष्ठाच्या दिवशी मी तुम्हाला सांगेल शुक्रवारीच. आणि खूप मजा येणार आहे. सो मी पूर्ण ब्लॉग त्याचा करेल, पण त्याचा आधी खूप साऱ्या तयारी असतात. सो ते दाखवायचा मुद्दा म्हणजे की आम्ही जेव्हा हा ब्लॉग बघू याचा मागे, म्हणजे मी तर एवढा टाईम नाही दिला आहे, पण माझे जे काही मित्र सोसायटीचे 4-5 लोक खूप जास्त टाईम दिला आहे त्यांनी हे काम पूर्ण करण्यासाठी आणि खूप जास्त मेहनत घेतली. सो सॅल्यूट अशा लोकांना. प्रत्येक सोसायटीमध्ये असे 4-5-6 लोक असतात जे या सगळ्या गोष्टी करत असतात आणि याचं मागे मेहनत घेत असतात. निस्वार्थीपणे सेवा करतात फक्त, एवढंच सांगेल मी. आणि बघूयात शुक्रवारी आपण पूर्ण प्रॉपर ब्लॉग तयार करणार आहेत. पण सध्या अशी हालत ही आहे. इथं छोटे मोठे कामं बाकी आहेत, हे पण होऊन जातील शुक्रवारपर्यंत. हे बघा पण ऑलमोस्ट डन आहे. ऑलरेडी रात्रीचे 12:30 वाजून गेले आहेत आणि मी आलो तो वरती घरी. तुम्ही बघितलं असेल याचा आधीचा क्लिप, पण खूप दिवसापासून आपल्या मंदिराची तयारी चालू आहे आणि उद्या फायनली तो डे येणार आहे जिथं प्राणप्रतिष्ठा होणार आहे. मूर्ती पण दाखवण्यासाठी मी खूप एक्साइटेड आहे. मी आता सांगून दिलं तर तेवढी मजा येणार नाही. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, तुम्हाला खूप मजा येईल. आज पूर्ण रात्रभरात आम्हाला डेकोरेशन वगैरे करायचं आहे. आम्ही सगळ्यांनी ठरवलं आहे की आम्हीच करणार स्वतःहून डेकोरेशन. जी काही सजावट आहे मंदिरात, फुलांची असू द्या, बाकीच्या गोष्टींची असू द्या, पूजा पाठ वगैरे ते ऑलरेडी मांडून दिलं आहे. त्याच्यानंतर मंदिरात जी फुलांची तयारी होती, जी डेकोरेशन होतं त्याची तयारी चालू आहे. आता आम्ही वरती आलो होतो चार्जर घ्यायला, बिकॉज माझा फोन आता डेड होईल. आणि पाणी पण घेऊन जायचं आहे, बिकॉज तिथं सगळे लोक कामं करतात तर त्यांना पाण्याची ताण पण लागली. सो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, स्टे ट्यून, लाईक करून जा, कमेंट करून जा आणि सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब करून जा. जाऊयात आता. आज किती उशीर झाला, किती लेट झाला तरी आपल्याला ते डेकोरेशनचं काम येते, जे काय असेल ते संपवायचं आहे. रात्रीचे 2:15 वाजून गेलेत. डेकोरेशन डन, सजावट डन. डेकोरेशनचा थीमवरनं तुम्हाला समजून गेलं असेल की इथं कुठल्या मूर्त्या येणार आहेत उद्या. 1 आणि 2 200% समजलं असेल काही लोकांना, बट ठीक आहे, तरी पण तुम्हाला उद्या समजूनच जाईल. सगळ्यात बेस्ट म्हणजे झुंबर. हे बघा, हे असं जस्ट वाव. आता सगळी टेस्टिंग होते, साऊंड टेस्टिंग वगैरे सगळं डन आहे. तिथं पूजा वगैरे सगळी मांडली गेली. हे बाहेरचं डेकोरेशन पण डन आहे. असं हो मोनू भाई, ये मोबाईल लो आपका, उधर गायब हो जाता. चलो आता जाऊयात. आता फायनली डन सगळं. मोनू भाऊचा फोन देऊन दिलाय. सुपर एक्सायटेड फॉर टुमारो, बिकॉज उद्या जे काही होणार आहे आणि आज जे काही झालंय ना, आम्हाला कित्येक वर्ष लक्षात राहील. आता एकदा मंदिरामध्ये जेव्हा मूर्तींची स्थापना होऊन जाईल, प्राणप्रतिष्ठा होऊन जाईल, त्याच्यानंतर वर्षानुवर्ष हे मंदिर इथंच राहणार आहेत. आपण जरी चाललो गेलो तरी मंदिर इथंच राहणार आहे. सो या मेमरीज सगळ्या आम्हाला खूप लक्षात राहील. जेव्हा आम्ही बघू या सगळ्या व्हिडिओज, हे सगळे फोटोज, तेव्हा खूप मजा येणार आहे. सो बघूयात. बाकीचं जे काही सेलिब्रेशन असेल तर तुम्हाला उद्या दिसेलच. जातो वरती, थोडा आराम करतो आणि उद्या सकाळी जेव्हा प्रोग्राम स्टार्ट होईल तेव्हा आपण परत येऊन जाऊ. हॅलो एव्हरीवन, गुड मॉर्निंग अँड वेलकम बॅक टू माय चॅनल. वेलकम बॅक टू द न्यू व्हिडिओ. आजचा तो दिवस आहे जिथं आपल्या सोसायटीचा मंदिराची मूर्ती प्राणप्रतिष्ठा आहे. मूर्तीची स्थापना होणार आहे आणि मागच्या काही महिन्यांपासून मंदिराचं काम चालू होतं. मागे बघितलं असेल तुम्ही या सगळ्या क्लिप्स. आपण काल लेट नाईटपर्यंत सगळं डेकोरेशन केलं, सजावट केली, सगळ्या गोष्टी केल्या. ते झाल्यानंतर मी वरती आलो. मला काही झोप लागत नव्हती. 4-4:30ला मी काहीतरी झोपलोय, फायनली उठलोय. सकाळपासून ऑलरेडी पूजा वगैरे सगळ्या गोष्टी स्टार्ट झाल्यात. माझे काही मित्र तिथं सगळे जमा पण झालेत. मी एकटा सगळ्यात लेट जाणार बिकॉज मला उशिरा झोपल्यामुळे जागच नाही आली. पण फायनली जेव्हा महाराजांची पूजा स्टार्ट झाली तेव्हा मला जाग आली नाही. आता आपण रेडी होऊन खाली चाललोय. बघूयात, जाऊयात. हा सगळा एक्सपिरियन्स येतो, कॅप्चर करूयात. या सगळ्या मेमरीज येते कॅप्चर करूयात. बिकॉज आमच्या सोसायटीचं जे मंदिर आहे त्याचं काम खूप वर्षांपासून पेंडिंग होतं. बिकॉज सोसायटीज फॉर्म व्हायला आय थिंक 3 ते 4 वर्ष झालेत. आपण इथं आलो, आपल्याला स्वतःला 3-4 वर्ष झाले. त्याचा 1 वर्ष आधी आमची सोसायटी फॉर्म झाली. सो या सगळ्या गोष्टी पेंडिंग होत्या. पण काही लोक पुढे आले, पुढाकार घेतला त्यांचा. त्या पुढाकाराने फायनली तो दिवस आलाय जिथं आपल्या सोसायटीच्या मंदिराची मूर्ती प्राणप्रतिष्ठा आहे. सो जाऊयात, तो मोमेंट एन्जॉय करूयात आणि सगळ्या गोष्टी कॅप्चर करूयात. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि कुठे जाऊ नका, स्किप करू नका अजिबात, ठीक आहे? चला.
मी शर्ट चेंज करून आपला कुर्ता घालून घेतलाय. बाहेर आलो मी शर्ट वगैरे घालून. दादा बोलला की अरे कुर्ता घाल, एवढा चांगला दिवस आहे. काही लोकांनी पण कुर्ते घातलेत खाली. सो यस, आपण असं सिंपल आणि सोबर व्हाईट कुर्ता घालून घेतलाय. पटकन जाऊयात खाली. आणि आमची चिवचिव ताई पण उठून गेली. अगं तोंड धुवायच्या आहेत त्या बाऊ कायच्या आधी. अच्छा अच्छा हा, शेर कभी मुंह नहीं धोता, डायरेक्ट खाता है. शोनी शोनी लवकर लवकर रेडी होऊन जा, आपण खाली जाऊ मग. हा, मी तुला घ्यायला येऊन जाईल परत. ठीक आहे, चला. थम्सअप थम्सअप. आता नाही ग, आंघोळ करावी लागेल. देवाचा प्रोग्राम आहे. आंघोळ कर आधी, आंघोळ कर. नाव कर पटकन. ज्याप्रमाणे आपण आपलं घर बांधल्यानंतर वास्तुशांती करतो, तसंच हे देवाचं वास्तू मंदिर आहे. या वास्तू मंदिराचा शुद्धार्थ वास्तुमंडळ स्थापन झालेले काही वेळानंतर हवन वगैरे इत्यादी होऊन आपलं जिथं डेकोरेशन आहे ना, तो वरची जागा थोडीशी अशी ना एकदम कोरी होती. तिथं रामकृष्ण हरी असं आम्ही टेक्स्ट छापून घेतलं. इथं तेच करायला आलो होतो, ते झालं आहे. जाऊयात तसं लावूयात, बिकॉज ती जागा आहे ना अशी वेगळीच थोडीशी विचित्र दिसत होती. सो तिथं आता मस्त माऊलींचं नाव येईल आणि एकदम असं प्रॉपर ते आता सगळं कवर होऊन जाईल. साडेचार वाजून गेलेत आणि सकाळपासून तिथं होतो. एक घाव सुद्धा खाल्लेलं नाही, काहीच पोटात नाही आहे. जाऊन काहीतरी मी शोधेल किचनमध्ये, काहीतरी खाईल. आणि आजचा दिवस मला इतकं ब्लेस फील होतं ना, की हा जो मुवमेंट बघितला आहे मी स्टार्ट टू एंडपर्यंत, प्रांतनिष्ठाची जी प्रोसेस असते त्या सगळ्या गोष्टी बघितल्यात ना, फिलिंग व्हेरी व्हेरी ब्लेस. मला खूप जास्त ब्लेस फील होतं. बिकॉज ह्या ज्या गोष्टीत एकदम शेवटपर्यंत राहणार आहेत. बिकॉज प्रांतनिष्ठा असू द्या, या सगळ्या गोष्टी असू द्या, हे वन टाईम असतं. जसं गणपती बाप्पा प्रत्येक वर्षी येतात, तसं मंदिराचं नसतं. मंदिराची स्थापना होऊन जाते, प्रांतनिष्ठा होऊन जाते, त्याच्यानंतर वर्षानुवर्ष ती मूर्ती तिथंच राहते. आपण पाया पडतो, रोज आरती करतो, त्या सगळ्या गोष्टी होतात. पण हा दिवस एकदाच असतो आणि तो आपण एकदम पूर्णपणे एन्जॉय केला. आता मी थोडा आराम करेल, जेवण करेल आणि परत 6:30 वाजेपासून दुसरा प्रोग्राम आहे, भजन वगैरे सगळं एकदम प्रॉपर शेड्यूल बनवलं आहे आपण. तिथं पण आपण जाऊयात, पण आता थोडासा आराम करून घेऊ. बिकॉज बॉडीला जरा रेस्टची गरज आहे आणि पोटात काहीतरी जायची गरज आहे. बिकॉज पोटात काहीच नाही सकाळपासून. चला पटकन खाऊन घेऊ आणि त्याच्यानंतर कंटिन्यू करू. भाई साहब, आल्या मी काय झोपलो होतो. वाजून गेलं आता 7 आणि घरात कोणीच नाही आहे. सगळे खाली गेलेत मंदिराचं दर्शन घ्यायला आणि पाया पडायला. आता आरती होणार आहे थोड्या वेळात. जो बघितलं असेल, आपण आलो, काही खाल्लं नव्हतं. मी आल्यानंतर इडली खाल्ली, पोहे खाल्ले, चहा पिला, बिस्किट खाल्लं. तसंच मी मोबाईल बघत होतो आणि तसंच झोपून गेलो. झोपल्यानंतर मग आत्ता मगाशी उठलो, फ्रेश झालो. आता जाऊयात खाली, आरती अटेंड करूयात. तुम्हाला जिमला जायची अजिबात इच्छा नाही, बिकॉज एनर्जीच नाही आहे बॉडीमध्ये. आराम अजिबात घेतला नाही. मागच्या 48 तासात तुम्ही बघितलं असेल, लेट नाईट झोपलो, सगळे लवकर उठलो. दिवसभरापासून आपण तिथं मंदिराच्या कामात बिझी होतो. सो बघूयात काय होतं. आरती करून येऊ, त्याच्यानंतर जर एनर्जी राहिली, अंगात एनर्जी असेल, तर आपण जिमला जाऊ. नाही तर एक्झर्शन करून काही फायदा नाही. आपण मग बघू काय प्लॅन करता येतो. पण आधी आरती करून येऊ, मग डिसाईड करू जिमला जायचं आहे का नाही. आरती झाली, पूजा झाली, सगळं झालं. लेडीजचा खूप मोठा ग्रुप होता, त्यांचं भजन झालं, सगळं झालं. आणि आम्ही असे फटाके आणले होते, ते फोडायचेच राहिले होते. आता सगळं झाल्यावर आम्ही ते फोडतोय. सो चला, याला आम्ही मंपट म्हणतो स्नोईच्या भाषेत, बिकॉज स्नोई याला खूप जास्त घाबरते.